लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे नाशिकमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याच मुद्द्यावरून आज नाशिक महानगरपालिकेसमोर काँग्रेसनं जोरदार आंदोलन करत प्रशासनाविरोधामध्ये संताप व्यक्त केलाय. नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनर आणि फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. आंदोलनादरम्यान लावण्यात आलेल्या बॅनर्सनी विशेष लक्ष वेधलंय. या नाशिक महानगरपालिकेचे जे अधिकारी, हे महापौर, हे आयुक्त हे खोटं बोलतायत. हे नागरिकांसमोर चुकीची माहिती देत आहेत. एक कुठचा तरी अधिकारी सिंग इज किंग अशा भावनामध्ये हा फिरतो आहे. यांना जाण करून दिली पाहिजे. हा सिंहस्थ याच्या अगोदर प्रवीण गेडाम सारखा एक अतिशय प्रामाणिक अधिकारी हा आपला विभागीय आयुक्त असताना यांनी एक नवी लॉबी इथे आणलेली आहे. सिंग इज किंग, सिंग इज किंग. सिंग सांगाल तेच या शहरामध्ये होईल. म्हणजे त्यांची दादागिरी चाललेली आहे. त्यांच्या ताटाखालचे जे मांजर आहेत, त्यांच्या ताटाखालचे जे ठेकेदार आहेत, त्यांना काम दिले जातात आणि हे आयुक्त आणि हे महापौर अतिशय चुकीचं काम करत आहेत. प्रवीण गेडाम सारख्या एका अधिकाऱ्याला, एका प्रामाणिक अधिकाऱ्याला साईड ट्रॅक करण्याचं काम केलं जात आहे. इथे आतमध्ये अधिकाऱ्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या टोळ्या आहेत, नगरसेवकांच्या वेगवेगळ्या टोळ्या आहेत, स्टँडिंग कमिटीची वेगळी टोळी आहे, आयुक्तांची वेगळी टोळी आहेत. या सगळ्या चुकीच्या प्रथांचा बळी हा नाशिक शहरातला नागरिक होत आहे. यांना या 35,000 कोटीच्या कामांवर यांच्या या गिधाड्यांच्या नजरा आहेत. यांना फक्त 35,000 कोटी रुपये दिसत आहेत. कुठच्याही प्रकारच्या नागरिकांना सुविधा देण्याचं काम हे करत नाहीये. मनमानी पद्धतीने कारभार चालला जात आहे. जो रस्ता चांगला आहे तो सुद्धा खंदून टाकला जातो. कुठच्याही प्रकारच्या परवानग्या नाहीत. आता नागरिक रस्त्या खंदून देण्यासाठी विरोध करतात म्हणून हे ठेकेदार रात्रीच्या अंधारामध्ये रस्ते खंदून ठेवतात. नागरिकांना माहिती सुद्धा होत नाही की काल रात्री ज्या रस्त्यावरनं नागरिक आलेला आहे तो रस्ता खंदून ठेवलेला आहे आणि तो आपली रोजची प्रथा म्हणून जेव्हा गाडी घेऊन जातो त्या खड्ड्यामध्ये तो पडतो, अपघात होतो, जखमी होतो. अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हे खोटं बोलतात की फक्त 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. जेव्हापासून हे रस्ते खंदलेले आहेत या शहरामध्ये 310 अपघात झालेले आहेत आणि त्या 310 अपघातामध्ये 106 नागरिक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याच्यापैकी 20 नागरिक हे फक्त या चुकीच्या पद्धतीने जे खड्डे खणलेले आहेत त्याच्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौर आणि आयुक्तांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. या महापौरांना परत सेवेमध्ये पाठवले पाहिजे. या ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने कारभार करत आहे त्याची दखल कोणी घेत नाही. अतिशय चांगले काम करणारे प्रामाणिक अधिकारी सुद्धा या महानगरपालिकेमध्ये आहेत, परंतु त्यांना साईड ट्रॅक केलं जात आहे. फक्त ठेकेदारांना स्टार रेट दिले पाहिजे. ज्या ठेकेदारांना जुन्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत आता त्यांना सुद्धा या खड्ड्यांच्या नावाखाली स्टार रेट मिळाला पाहिजे म्हणून घाट घातला जात आहे. आपल्या नागरिकांचा जो पैसा आहे चुकीच्या पद्धतीने ठेकेदारांच्या खिशात घालण्याचं काम हे शासन आणि प्रशासन करत आहे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी प्रयत्न करतो. चुकीचे काम हे महापौर, स्टँडिंग कमिटी आणि आयुक्तांनी त्वरित थांबावा ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करतो. मंत्री गिरीश महाजन हे ज्यांचा खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे त्यांच्या घरी जात आहेत, सांत्वन करत आहेत. 5 लाख रुपयाची मदत त्यांना देत आहे. आपल्याला काय वाटतं कितपत योग्य आहे 5 लाख रुपयाची मदत? हा फक्त दिखावेगिरी करतायत. ते अतिशय चुकीचं काम ते करतायत. एखाद्याच्या मृत्यूचं आणि एखाद्याच्या जीवाचं मूल्य हे 5 लाख रुपये असूच शकत नाही. गिरीश महाजन हे चमकोगिरी करतायत आणि त्यांचे इथले जे महापौर आहेत ते सुद्धा चमकोगिरी करतायत. महापौर म्हणतात की आम्हाला खड्ड्याचा फोटो दाखवा, आम्ही त्वरित तो रस्ता दुरुस्त करू. अरे तुम्ही झोपा काढायला या कॅबिनमध्ये येऊन बसतात की काय? या शहराचा विकास करण्याचा, या शहराची देखभाल करण्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली असताना, त्याच्यासाठी तुमच्या हाताखाली स्टाफ असताना, अधिकाऱ्यांची फौज फाटा असताना तुम्ही नागरिकांना आवाहन करतायत. तुमचे अधिकारी मग कोणते फुकटचे पगार घेतात की काय? आणि फक्त 5 लोक मृत्युमुखी पडलेले नाही आहेत. मागच्या 7 ते 8 महिन्यापासून या शहरामध्ये 310 अपघात झाले. त्याच्यामध्ये 106 नागरिक मृत्युमुखी पडलेले. फक्त मागच्या 7 महिन्यामध्ये रोड म्हणजे खड्ड्यांच्या अपघातामध्ये झालेल्या मृत्यूंची संख्या ही 20 आहे. हे सुरुवातीला जे मृत्यू झालेले आहेत त्यांची नोंद यांच्याकडे नाही आहेत आणि म्हणून अशा ह्या ज्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांना योग्य भरपाई दिली गेली पाहिजे.
जो एखादा कर्तबगार पुरुष असेल तो जर मृत्युमुखी पडला असेल तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टोळ्या सुरू झालेल्या आहेत आणि आम्ही त्याचा सर्वांचा जाहीर निषेध करतो. रस्त्यावर खड्डे, खड्ड्यात रस्ते, खड्ड्यांचे शहर नाशिक शहर आणि विकास शोधणारा रस्ता गेला खड्ड्यात अशा घोषणा देत प्रशासनावर टीका करण्यात आली आहे. तर काँग्रेसने आरोप केलाय की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असून अनेक अपघात घडत आहेत. महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर निष्क्रियतेचा आरोप करत काँग्रेसनं संताप व्यक्त केलाय. महिला म्हणून तेच की ते अगदी अंतिम स्तरावर त्यांनी जाऊन जे काम केलं ते अतिशय निंदनीय आहे. जेव्हा त्या पडल्या त्यावेळेसच त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर जर का चांगले औषधोपचार केले असते तर ते कदाचित आज जिवंत असत्या. आणि हे जे खड्डेमय, आमचं पूर्वी एक घोषवाक्य होतं नाशिकचं, आपलं नाशिक स्वच्छ नाशिक. पण दुर्दैवाने आज असं म्हणावं लागतंय किंवा असं लोक म्हणतायत, आम्ही म्हणण्यापेक्षा लोक पण बोलतायत असं की सुंदर नाशिक, खड्डेमय नाशिक. आज अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि अशी परिस्थिती करून ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही याचा विचार केला पाहिजे की जे अधिकारी आहेत ते जरी बाहेरचे आहेत परंतु तुम्ही तर नाशिकचे आहेत ना, तुम्हाला नाशिकची जाणीव आहे, भौगोलिक परिस्थितीची जाणीव आहे, नैसर्गिक परिस्थितीची जाणीव आहे. तर तुम्ही याचा विचार करून तुम्ही नाशिकचे ह्या खड्ड्यांचा विचार करून हे सर्वच ठिकाणी खड्डे जे करून ठेवलेले आहेत ते टप्प्याटप्प्याने केले असते तर ह्या अशा घटना झाल्याच नसत्या. नाशिक मध्येच्या आमदार देवयानी फरांदे, महापौर आपल्या ज्या आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी जाऊन माती टाकता आहेत, त्या खड्डे बुजवण्याचे करत आहेत, फोटोशूट करतायत. 24 तासानंतर पुन्हा ते रस्ते जसे तसे पाहायला मिळतात. आता त्यांनी दखल घ्यावी की काय होतंय, पाठ फिरल्यानंतर काय होतं हे त्यांनी दखल घ्यावी. ते आमदार आहेत, जास्त बोलण्यात काही तथ्य नाही. काय सांगाल नाशिकमध्ये खड्ड्यांच्या संदर्भात काँग्रेस आज आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे काय? नाशिक शहरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून जो खड्ड्यांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि आज हजारो लोक नाशिकच्या विविध अशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. परंतु या महानगरपालिकेतील अधिकारी असतील आणि विशेषतः कुंभमेळा मंत्री असतील गिरीश महाजन साहेब यांना याविषयी कुठलंही गांभीर्य अजून दिसत नाही. ज्या पद्धतीने खड्डे खोदून ठेवले रस्त्यांच्या नावाखाली, कुठलंही नियोजन या सरकारकडे नाही आहे, महापालिकेकडे नाही आहे. समजा एखादा रस्ता तुम्हाला घ्यायचा असेल तर पर्यायी रस्ता लोकांना उपलब्ध करून देणं हे आवश्यक असतं. परंतु असं कुठेही न करता, सरसगट कुठलाही विचार न करता रस्ते या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या नावाखाली खोदून ठेवले. आणि हेही त्यांच्या डोक्यामध्ये नाही का पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये याचे परिणाम काय होऊ शकतात याचा कुठलाही विचार न करता ज्या पद्धतीने नाशिकची वाट या महापालिकेने आणि विशेषतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी लावली, या संदर्भात जरी ते जाऊन लोकांना सांत्वन करत असेल पण तो कुठलाही अशी भरीव मदत त्यांना दिली जात नाही. हॉस्पिटलमध्ये जे हजारो पेशंट ॲडमिट आहे त्यांची भेट कुठं घेतली जात नाही आणि याच्यावर उपाययोजना सुद्धा अजून करण्याची यांची कुठली तयारी नाही आहे. आणि दुर्दैव असं आहे की या महायुतीच्या सरकारमध्ये 4 मंत्री या नाशिक जिल्ह्यात असून सुद्धा पालकमंत्री नेमता येत नाही. इतकी शर्मिंदा करणारी गोष्ट भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये नसेल जी नाशिक शहरामध्ये आहे. आणि आज नाशिक शहरातले जे लोकप्रतिनिधी आहे, जे लोकप्रतिनिधी कालपर्यंत काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेमध्ये होते, आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना घेऊन त्यांच्या गळ्यात पट्टा बांधून त्यांना या ठिकाणी जेरबंद केलेलं आहे. आणि कोणी आवाज उठवायला रस्त्यावर या पक्षाचे लोक या ठिकाणी दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टीचा ना एखादा आमदार बोलतोय ना नगरसेवक बोलतोय, ही फार खेदाची गोष्ट आहे. म्हणून अजूनही सरकारनं आणि महापालिकेने जागं व्हावं आणि नाशिककरांना खड्डा मुक्त करावं हे आव्हान या ठिकाणी काँग्रेस पक्ष करत नाही. जर याच्यावर उपाययोजना झाली नाही तर काँग्रेस पक्ष यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन या शहरामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झालाय. खड्ड्यांचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसनं दिलाय. संजय परमारसह अझहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.